नमस्कार शेतकरी बांधवांनो. यावर्षी राज्यात अनेक भागात खूप जोरदार पाऊस व अतिवृष्टी झालेली आहे आणि होतही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे. जर आपल्याला पीक विमा नुकसान भरपाई मिळवायची असेल तर आपल्याला विमा कंपनीकडे तक्रार करणे आवश्यक आहे. तक्रार केल्यानंतरच आपल्याला पीक विमा मिळतो. तर आज आपण सोप्या पद्धतीने मोबाईलद्वारे तक्रार कशी नोंदवायची हे पाहणार आहोत. तर आपल्याला काय करायचं की आपल्या मोबाईलवरती प्ले स्टोर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. हे अशा प्रकारे स्क्रीनवर दिसतं आहे. आपल्याला ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये पहिल्यांदाच इन्स्टॉल केलेलं आहे. मी त्याला ओपन करून तुम्हाला पुढील माहिती सांगतो. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हा ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड आहे. तिथे सर्व माहिती जी आहे ती इंग्लिशमध्ये आहे. तर आपल्याला शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीत माहिती पुढील भरता यावी यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इथे चौथा पर्याय आहे की चेंज लँग्वेज. या चेंज लँग्वेजला आपल्याला निवडायचं आहे. निवडल्यानंतर आपली भाषा आपल्याला मराठी निवडायची आहे आणि त्याला आपल्याला ॲप्लाय करायचं आहे. मराठी ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला हा डॅशबोर्ड पूर्ण आता मराठीत आलेला आहे. तर आपल्याला आता पुढील माहिती नोंदवण्यासाठी आपल्याला सोपे जाईल. तर इथे तिसरा पर्याय आहे की नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा. याला आपल्याला निवडायचं आहे. नोंदणी खात्याशिवाय निवडल्यानंतर आपल्याला इथे 4-5 पर्याय इथे आलेले आहेत. तर आपल्या इथे तिसरा पर्याय आहे की आपल्याला पीक नुकसान, आपल्या पीक नुकसानाचे आपल्याला इथे दावा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला तिसरा आपला पर्याय निवडायचा आहे. आणि याच्यात पीक नुकसानीची पूर्वसूचना जो पहिला पर्याय आहे त्याला आपल्याला निवडायचा आहे. पुढली प्रोसेस आहे आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर आपल्याला प्रविष्ट करायचा आहे. आपल्याला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आपला जो काय असेल तो. यानंतर आपल्या इथे एक 6 अंकी मोबाईल नंबरवरती OTP येत आहे. तो आपल्याला OTP इथे टाकायचा आहे. यानंतर स्क्रीनवरती आपल्याला अशा प्रकारचे 4 पर्याय दिसत आहेत. हंगाम, वर्ष, योजना आणि राज्य. हंगाममध्ये आपल्याला चालू सध्या खरीप हंगाम निवडायचा आहे. वर्षमध्ये 2024 सध्याचं चालू वर्ष 2024 निवडायचं आहे. योजनेमध्ये आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना ही 1 नंबरलाच आहे, त्याला आपल्याला निवडायचं आहे. आणि आपलं राज्य आपल्याला महाराष्ट्र आपलं निवडायचं आहे. त्यानंतर नोंदणीचा स्रोत हा पर्याय इथे येत आहे. म्हणजे आपण नोंदणी कुठे केली होती, बँके थ्रू, AID थ्रू, CSC थ्रू, फार्मर ऑनलाईन. तर आपल्याला इथे CSC थ्रू हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली एक टिप्पणी दिलेली आहे की तुमच्याकडे अर्ज किंवा पॉलिसी क्रमांक आहे का. तर हा अर्ज आणि पॉलिसी क्रमांक म्हणजे आपण जो विमा भरलेला आहे त्या पावतीवरती जो आपल्याला 1819 अंकी जो नंबर आलेला आहे तो आपला इथे पॉलिसी क्रमांक असणार आहे. तर आपल्याला ह्या पॉलिसी क्रमांकला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि तिथे आपला जो काही पॉलिसी क्रमांक असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तर विमा पावतीतला जो आपला पॉलिसी क्रमांक होता तो मी आता इथे टाकत आहे. मी कॉपी केलेला आहे तो. ते कॉपी करून पेस्ट करतो. आता इथे आपला पुढला पॉलिसीचा तपशील इथे आलेला आहे. आपण जो पॉलिसी क्रमांक टाकला आहे तोच इथे खाली आलेला आहे आणि आपल्याला त्यातील या बॉक्सला इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपल्या पुढील माहिती आपल्या इथे अपलोड करण्यासाठी सोपी जाईल. तर अशा प्रकारे इथे शेतकऱ्याचं नाव, त्याने कशाचा विमा भरला होता इथे ऑप्शन आलेला आहे. आणि समजा आता इथे माझ्या सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तर मी ते सोयाबीनला इथे सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला 4-5 ऑप्शन येतात. इथे घटना कशा प्रकारे झालेली आहे ती आपल्याला नोंदवायची आहे. इथे आहे की घटनेचा प्रकार. आता आपली घटना कशामुळे झाली, नुकसान कशामुळे झालं, तर इथं 10-12 ऑप्शन आहेत. तर माझं नुकसान जे आहे ते एक्सेस ऑफ रेनफॉल म्हणजे अतिवृष्टी जास्त पावसामुळे झालेलं आहे. तर मी इथे एक्सेस ऑफ रेनफॉलला सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर घटनेचा दिनांक म्हणजे 25 ऑगस्ट ज्या दिवशी जो पाऊस झाला त्या दिवशी माझं नुकसान झालं होतं. माझ्या सोयाबीनमध्ये पाणी साठलं होतं म्हणून मी ते 25 ऑगस्ट ही तारीख निवडणार आहे. त्यानंतर घटनेच्या वेळेस वाढीचा टप्पा म्हणजे आपल्या शेतात जेव्हा जास्त पाऊस झाला तेव्हा आपलं क्रॉप म्हणजे पीक जे आहे ते कुठल्या परिस्थितीत होतं. म्हणजे ते उभा पीक होतं किंवा त्याला हार्वेस्टिंग भरडलं वगैरे होतं. इथे 2 ऑप्शन आपल्याला 3 ऑप्शन येतात. तर आपल्या इथे स्टँडिंग क्रॉप आपल्याला निवडायचं आहे की माझ्या उभ्या असलेल्या पिकात पावसामुळे माझ्या शेताचं पिकाचं नुकसान झालं, हे आपल्याला स्टँडिंग क्रॉप सिलेक्ट करायचं आहे.
त्यानंतर आता नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी आपल्याला इथे आकडा टाकायची आहे. तर मी इथे 80% टाकत आहे. आपण जरी ते 80% टाकत असला तरी ते विमा प्रतिनिधी जेव्हा तुमच्या फील्डवरती चेक करायला येतील तेव्हा ते प्लॉट बघूनच ते 80 ठरवतील 70 ठरवतील हे त्यांच्या मनावर आहे. पण इथे मी एक ऑप्शन म्हणून 80 टाकलेला आहे. आणि शेरा आहे हा पण एक ऑप्शनल आहे, पण इथं आपण शेराच्या ठिकाणी क्रॉप लॉस हा पण टाकू शकतो. त्यानंतर पुढील पर्याय जो आहे तो आहे फोटो अपलोड करा. फोटो अपलोड करता इथे आपण बाणाला क्लिक करत आहोत फोटो अपलोडच्या. अशा प्रकारे हा शेतातील माझा फोटो आहे. मी आता सिलेक्ट करत आहे. फोटो काढल्यानंतर इथे बाणाला मी टच करून हा फोटो अपलोड करत आहे. त्यानंतर जो पुढला पर्याय आहे तो व्हिडिओ अपलोड करा. सेम प्रोसेस आहे जी फोटोला केलेली आहे तशी. व्हिडिओ जो आहे तो 5 कमीत कमी 5 जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या आत असायला हवा. मग तो 6, 7 किंवा 8 असू शकतो. आणि यानंतर शेवटचा जो पर्याय आहे तो सादर करा. सादर करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि हा सादर केल्यानंतर आपला पूर्ण जो फॉर्म आहे तो भरून झालेला आहे. आणि शेवटी जो आपल्याला एक डॉक्युमेंट ID येतो तो पण एक 20 अंकीपर्यंत असेल. तो आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या शेतात ते विमा प्रतिनिधी जेव्हा येतील तेव्हा आपल्याला तो स्क्रीनशॉट त्यांना दाखवून ते पूर्ण आपण केलेल्या नोंदणीची माहिती मिळवू शकतात. यासाठी आपल्याला तो फक्त डॉक्युमेंट ID पाहिजे, म्हणून स्क्रीनशॉट फक्त काढून ठेवायचा आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तेही त्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीचा दावा करू शकतील. धन्यवाद.